सासरच्या मंडळींसोबत 3-4 दिवस फिरायला जाण्याचा प्लॅन ठरला होता. त्याचं झालं असं की माझी जी मेहुणी आहे तिला रायगड बघण्याची खूप इच्छा होती आणि गेले 2-3 वर्ष हा प्लॅन पोस्टपोन होत होता. मग यावर्षी काहीही करून हा प्लॅन सक्सेस करायचा हा माझ्या सासऱ्यांचा हट्टास होता. त्यानुसार आम्ही 4 ते 5 दिवसांचा प्लॅन तयार केला. त्यामध्ये पहिल्या दिवशी प्रतापगड पाहायचा असं आम्ही ठरवले होते आणि त्यानुसार आम्ही सोलापूरहून सकाळी 7:30 वाजता घराच्या बाहेर पडलो. रस्त्यामध्ये नाश्ता केला आणि खंबाटकी घाटातून पाचगणी मार्गे आम्ही प्रतापगडला जायचे ठरवले. पाचगणीमधून जाताना सासऱ्यांनी त्यांच्या 27 वर्षापूर्वीच्या काही आठवणी सांगितल्या, ज्यामध्ये त्यांनी महाबळेश्वर समजून पाचगणीला कसे उतरले याची गंमत पण सांगितली. पाचगणीमधून जाताना लागणारा पारसी पॉईंट आम्ही बघितला. आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. 2च्या सुमारास आम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचलो. किल्ला फक्त फिरून बघण्यापेक्षा किल्ल्याची अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही गाईडची मदत घ्यायचे ठरवले. प्रतापगड म्हटलं की आपल्याला आठवते ती छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची झालेली भेट. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानांना मारून जो काही मोठा प्रताप केला तो याच्या नावाला साजेसा ठरतो. आम्ही गडावर महादरवाजा, सूर्यबुरुज, कडेलोटाची जागा, भवानी माता मंदिर, केदारेश्वर मंदिर, बालेकिल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या सर्व गोष्टी पाहिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून सोबत महाराजांची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन आम्ही गड उतार झालो व आमच्या दिवसाचे सार्थक झाल्याचे आम्हाला समाधान मिळाले. आमचं पुढचं ध्येय हे रायगड होतं. त्यानुसार आम्ही रायगडाच्या पायथ्याशी जाऊन मुक्काम करायचा ठरवलं होतं. गड उतरल्यानंतर गाडीमध्ये बसून आम्ही रायगडाकडे जात होतो. त्याच वेळेला आम्हाला 2 वेळा गावा दिसला. असं काही घडेल याचा आम्हाला तीळ मात्रही अंदाज नव्हता. या सगळ्या आठवणींना सोबत घेऊन आम्ही रायगडाच्या पायथ्याशी मुक्काम केला.